नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाची आई खूपच वैतागलेली असते आणि स्वतःशीच बडबडत घरात येते आणि म्हणते की या जमान्यात कुणावर विश्वास ठेवू नये. कशी फसले काय माहिती, या लबाडबाईच्या नादी लागले ना तर माझं नुकसान झालं. तेव्हा प्रेरणा, मिठू आणि तेजा आश्चर्याने प्रेरणाच्या आईकडे बघायला लागतात. आता मिठू प्रेरणाच्या आईची मजा घेत तिला म्हणते, काय मग काकू, कुठल्या लबाडाने फसवले तुम्हाला? तर तेजासुद्धा म्हणते की हे जर अधिक झालं, आता लबाडानेच लबाडाला फसवलं. तर आता प्रेरणासुद्धा तिच्या आईला विचारायला लागते की काय गं, तू खरंच लबाडी केली नाहीस ना गं? यावर प्रेरणाची आई चिडत म्हणते की काय बोलतेस तू, मी कशाला लबाडी करेल? यावर प्रेरणा म्हणते की नाही, तुझा चेहरा लाल झालाय ना गं म्हणून विचारलं. आता तेजा म्हणते की आणि काकू, तुमचा BP वगैरे ठीक आहे ना, त्रास वगैरे होतोय का? वेळेत सांगा हां आम्हाला, म्हणजे कसं ॲम्ब्युलन्सला फोन करायला बरं, नाहीतर भलतंच काहीतरी होऊन बसायचं. यावर प्रेरणाची आई रागातच तेजाला म्हणते की मला काय धाड भरली आहे, तू तुझी कामं कर जा. यावर मिठू म्हणते, तुमची कामं झाली का, जी करायची होती ती? यावर प्रेरणाची आई म्हणते की ए मिठू, तू कशाला मला प्रश्न विचारतेस गं? तर प्रेरणासुद्धा डोळे मिचकावत म्हणते, मिठूला म्हणायला लागते की मिठू, मोठ्या माणसांशी कसं वागायचं हे कळत नाही का गं तुला? मोठी माणसं कधीही चुकत नाहीत आणि त्याहून ही गोष्ट एक म्हणजे वाईटही वागत नाहीत ते. आणि ती तिच्या आईला विचारते की बरोबर ना? तेव्हा प्रेरणाची आई थोडीशी अस्वस्थ होते. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा, तेजा आणि मिठू कॉफी पित असतात. आता तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, एक नंबर कॉफी बनवली आहे तू, मला ना आता तुझ्यावर असा पैशांचा बंडल ओवाळून टाकावंसं वाटतोय बघ. यावर मिठू म्हणते की त्याच्यापेक्षा एखादी म्हातारी ओवाळून टाक ना, ते बरं होईल. यावर प्रेरणा म्हणते की कॉफी तर ठीक आहे, पण चहा त्याच्यापेक्षा छान झाला आहे आणि आज मी केलेला चहा मला खूपच आवडतोय. काय कारण असेल बरं त्याचं? यावर तेजा म्हणते, मी सांगू का काय कारण असेल? आपली मैत्री हे कारण आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला ना तर चुटकीसरशी सोडवू शकतो आपण, लगेच सोल्युशन मिळतं आपल्याला. म्हणजे जसं आता तू या चहाला रंगत आणलीस, तशीच आपली मैत्री आपल्या जीवनाला रंगत आणते. आत्ताचंच उदाहरण बघ ना. आता प्रेरणाची आई हे सगळं ऐकत असते आणि तिला या तिघींचा खूपच राग येत असतो. आता तेजा पुढे म्हणते की आता रोशन आंटी आली होती बघ पैसे मागायला, रेंट मागायला, आपण सगळ्यांनी एकत्र करून दिले ना पैसे, भरून टाकला रेंट, प्रॉब्लेम सॉल्व. तेव्हा प्रेरणाची आई खूप आश्चर्याने या तिघींकडे बघायला लागते. आता मिठू मोठ्या आवाजात म्हणते की जगात भारी आपली यारी. आता तेजा प्रेरणाच्या आईकडे बघत म्हणते की आणि खड्ड्यात गेली दुनिया सारी. तेव्हा प्रेरणाच्या आईला खूपच राग येतो आणि ती तेजाला म्हणते की काय बोलतेस तू, मला खड्ड्यात घालायला बसली आहेस का इथे? यावर प्रेरणा म्हणते की नाही, काही काय आमच्या मैत्रीचं उदाहरण देते ग ती. म्हणजे कसं आहे, आम्ही एकमेकींसाठी काहीही करू शकतो ना, तेच सांगायचा प्रयत्न करते ती. आता तुझी आणि इंदू काकींची मैत्रीसुद्धा तशीच असेल ना गं? यावर प्रेरणाची आई खाली मान घालून शांत बसते. आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि ती खूपच खुश असते. आता वल्लरीला इतकं खुश बघून प्रेरणा विचारते की काय गं, इतकी खुश का दिसतेस? तुझी सासू काय आसोद्याला गेली की काय निघून? आता वल्लरी म्हणते की काय हो, काहीतरीच काय बोलता? आणि ती तिच्या जवळची एक नथ दाखवत म्हणते की हे बघा, माझ्या सासूबाईंनी नवीन नथ घेतली सोनाराकडे जाऊन, छान आहे ना? आता हे ऐकून प्रेरणाची आई खूपच शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागते. आता वल्लरी सांगते की आणि मला माझ्या सासूबाई काय म्हणाल्या माहिती आहे का? तुला जर हवी असेल ना तर सणासुदीला घाल. आता प्रेरणाची आई उठून वल्लरीजवळ जाऊन ती नथ बघायला लागते. तेव्हा वल्लरी प्रेरणाच्या आईला विचारायला लागते की बघा ना निलिमा काकी, छान आहे ना नथ? आणि ती विचारते की निलिमा काकी, तुमच्याकडे पण अशी एखादी नथ असेल ना? यावर प्रेरणाची आई काहीच बोलत नाही, ती फक्त त्या नथीकडे बघत असते. तेव्हा वल्लरी त्यांना अजून एकदा विचारायला लागते की अहो काकी, मी काय विचारते, तुमच्याकडे सुद्धा अशी एखादी नथ असेल ना? यावर प्रेरणाची आई रागातच वल्लरीला म्हणते की लोकांचं घबाड लबाडून माझ्यासाठी दागिने करायची हौस नाही आहे मला. आता तितक्या तिथे वल्लरीची सासूसुद्धा येते आणि वल्लरीला रागात म्हणते की काय गं वल्लरी, घरी काही कामं नाही आहेत का तुला? उठसूट इथे मैत्रिणींच्या घरात येऊन बसते. यांचं एक लग्न नाही झालंय, पण तुझं तर झालंय ना लग्न, नवरा आहे सोन्यासारखा, संसार आहे तुझा आणि त्यातल्या त्यात तुझी सासू अजून जिवंत आहे. दिवाबत्तीची वेळ झाली, जा चल घरात जाऊन दिवा लाव. यावर तेजा म्हणते काकू, एक गोष्ट मात्र खरं बोललात हा तुम्ही. नाही, असं म्हणतात की आपल्याकडे की संध्याकाळच्या वेळेस घरात पसारा असला तर ते बरोबर नसतं, चुकीचं असतं ना ते. काय सांगू तुम्हाला, कधीपासून कपाट
आवरायचं आहे मला, आणि मी रोज म्हणते आवरेन पण वेळच नाही मिळत. पण आता बघा तुम्ही एकदम करेक्ट उपाय सांगितला मला, जुन्या पद्धती पाळल्या गेल्याच पाहिजेत. आणि म्हणते की चालतंय, मी चालले कपाट आवरायला असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. तेव्हा वल्लरीची सासू वल्लरीला म्हणते, शिक काहीतरी तुझ्या मैत्रिणींकडून, त्यासुद्धा तेच सांगतात पण तुझ्या डोक्यात मात्र शिरत नाही, चल आता घरी. आता तितक्यात तेजा जोरात ओरडायला लागते आणि म्हणायला लागते की सर्वजण या इकडे आता, आणि म्हणायला लागते की वल्लरी हे बघ काय आहे. आता तेजाचा आवाज ऐकून सर्वजण घाबरून आतमध्ये जातात आणि तेजाला विचारायला लागतात की काय झालं. तेव्हा तेजा एका बॅगेकडे हात करत दाखवायला लागते, तर सर्वजण त्या बॅगेकडे बघायला लागतात. तर ती बॅग प्रेरणाच्या आईची असते आणि त्या बॅगेत पैशांचा बंडल असतो. आता हे बघून सगळे शॉक होऊन त्या बॅगेकडे बघायला लागतात. आता मिठू म्हणते की बापरे एवढे पैसे, ही तर निलिमा काकूंची बॅग आहे ना. आता वल्लरीची सासू म्हणते की हे सर्व तुमचेच पैसे आहेत ना, म्हणजे ते घर भाड्यासाठी जमा केलेले तेच पैसे आहेत ना, ते तर चोरीला गेले होते. यावर प्रेरणा म्हणते की अरे देवा, पण काय हो काकी, ते तुम्हाला कसं माहिती. तेव्हा वल्लरीची सासू चांगलीच घाबरून जाते आणि म्हणते की तुम्ही तर माझ्या पोरींसारख्याच आहात ना, आणि पोरींना काही झालं तर आईला कळणार नाही का. आता वल्लरी तिच्या सासूला म्हणते की सासूबाई तुम्ही जरा 2 मिनिट बाहेर येता का, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. तेव्हा वल्लरीची सासू घाबरत म्हणते की का बरं. यावर वल्लरी जबरदस्तीने तिच्या सासूला बाहेर घेऊन जाते आणि म्हणते की फक्त 2 मिनिट. इकडे वल्लरीची सासू चांगलीच घाबरून गेलेली असते. आता वल्लरी तिला बाल्कनीमध्ये घेऊन येते. आता वल्लरी तिच्या सासूला म्हणायला लागते की ही त्यांच्या घरातली गोष्ट आहे, आपण कशाला उगाच त्यांच्यामध्ये पडायचं आहे, ते त्यांचं बघून घेतील ना, आपल्याला काय करायचं आहे ते त्यांच्या गोष्टी बघून घेतील. यावर वल्लरीची सासू तिला म्हणते की बरोबर बोलतेस वल्लरी तू, या बाईने स्वतःच्याच पोरीचे पैसे चोरले, तिला लाज नाही का वाटली गं असं करताना, आणि हिला गडगंज संपत्ती असलेला जावई पाहिजे म्हणे. ही अशी दुसऱ्यांच्या पैशांवर जगणारी बाई स्वतःच्या पोरीची नाही झाली तर ही माझी मैत्रीण होणार आहे का. यावर वल्लरी म्हणते की नाही ना, आणि म्हणते की सासूबाई जाऊ द्या हो, सोडून द्या हा विषय आता, आणि म्हणते की मी एका मिनिटातच आल्या असं म्हणत ती आतमध्ये निघून जाते. तर इकडे सर्वजण प्रेरणाच्या आईकडे खूपच रागाने बघत असतात. तर प्रेरणाची आई आता चांगलीच घाबरलेली असते आणि ती घाबरतच म्हणते की माझ्याकडे काय बघताय तुम्ही, तुम्हाला काय वाटतं की मी चोरी केली आहे, सकाळपासून तर तुमच्यासोबतच आहे ना मी. यावर तेजा म्हणते की हो काकू तुम्ही वेड्या आहात का, आमचा खूप विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही असं घाणेरडं काम करूच शकणार नाही, माहिती आहे ना आम्हाला. यावर प्रेरणाची आई म्हणते की मला सांगा त्या सासूसुना काय बोलायला गेल्यात तिकडे. यावर तेजा म्हणते की आता आम्हाला जरा प्रश्न पडला की तुम्हाला सांगायचं की नाही, पण मला असं वाटतं की ती सासू आहे ना वल्लरीची सासू, तिला असंच वाटतं की पैसे तुम्ही चोरलेत, म्हणजे आम्हाला पूर्ण विश्वास आहे हा, पण तिच्यासोबत वल्लरी आहे ना तिची सून, आणि वल्लरी कोण आहे, वकील. आता जर का एक वकिलीन बाई तिला मदत करत असेल तर म्हणजे मग बघा कुठल्या लेवलला जाऊ शकतं हे प्रकरण. म्हणजे आमचा विश्वास आहेच हो, पण तिच्यासोबत वल्लरी आहे म्हणून थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, बाकी काही नाही, पण आम्हाला ना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा प्रेरणाच्या आईला खूपच राग येतो आणि म्हणते की असं कसं काय, बघतेच आता त्यांच्याकडे, असं म्हणून ती रागातच बाहेर निघून जाते. तेव्हा मिठू, प्रेरणा आणि तेजा एकमेकींकडे बघून हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूवर खूपच चिडलेली असते आणि जोरात ओरडत म्हणते की काय हो, काय बोलली तुमची सून, आणि तुम्ही सासूसुना मिळून मला चोर ठरवतात का, सांगू का सगळ्यांना की तुम्ही काय केलं ते. यावर वल्लरीची सासू रागात प्रेरणाच्या आईला म्हणते की हे बघा निलिमाताई, माझ्या सुनेने मला काहीही सांगितलेलं नाही आहे आणि तुम्ही विनाकारण माझ्यावर आळ नका घेऊ, सांगून ठेवत्या तुम्हाला. यावर प्रेरणाची आई म्हणते की वाह, करून सवरून नामानिर्माळ कसं राहायचं ना हे तुमच्याकडून शिकावं. एकतर तुमच्या त्या वल्लरीने घर भाड्याचे पैसे दिले नव्हते, हिस्सा दिला नव्हता, तरी पण मला पैसे हवे आहेत, दोघी सासूसुना म्हणून मला चोर ठरवता की काय, आणि मला चुना लावता, आज काय नथ घेतली उद्या काय पैंजण घ्याल चोरीच्या पैशाने. यावर वल्लरीची सासू म्हणते कोण चोर, हां कोण चोर, अहो सख्या पोरीने पाहिलं की तुमच्या बॅगेतून पैसे निघाले. यावर प्रेरणाची आई म्हणते की मला काय वेडी समजता का हो तुम्ही पैसे चोरून माझ्याच बॅगेत लपवून ठेवणार का, सोनाराला विचारूया की कोण पैसे घेऊन गेले होतं. यावर वल्लरीची सासू आश्चर्याने विचारते की कोण सोनार, काय बोलताय तुम्ही, मला काही समजत नाही आहे, काय तुम्हाला कळतंय का. यावर प्रेरणाची आई म्हणते की माझं डोकं चांगलंच ठिकाणावर आहे, हा घाट आपण कशाला घातला
घेतला होता त्या पोरींमध्ये फूट पडावी म्हणून ना, पण नाही, कशी मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुमच्या नादाला लागले. मला आधी माहिती असतं ना की तुम्ही मला फसवणार आहात तर मी तुमच्या नादालाच लागले नसते. यावर वल्लरीची सासू चिडत म्हणते की माझ्या नादी लागला तुम्ही? माझ्या एकटीची आयडिया होती काय ही ती? पण तुम्ही पण होता ना साथ द्यायला. पैसे कोणी चोरून आणले होते? तुम्हीच ना. यावर प्रेरणाची आई म्हणते की तुम्ही होता ना माझ्याबरोबर, मी एकटीच होते का? यावर वल्लरीची सासू म्हणते की मग बोलू नको तर काय, दिलं सगळं ओकून तुम्ही. आता अचानक टाळ्यांचा आवाज यायला लागतो. तेव्हा वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई आश्चर्याने त्या दिशेने बघायला लागतात. तर इकडे वल्लरी, प्रेरणा, तेजा आणि मिठू या दोघींकडेही बघून टाळ्या वाजवत असतात. आता वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई चांगल्याच घाबरून गेले असतात, कारण त्यांची चोरी पकडली गेलेली असते. आता वल्लरी तिच्या सासूला म्हणते की काय मग सासूबाई, काय वाटलं तुम्हाला? तुम्ही आमची मैत्री तोडाल, हे सगळं पोरखेळ कराल आणि आमची मैत्री तुटेल असं वाटलं? तेव्हा तेजा म्हणते की काय आहे, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मैत्री केली होती ना, आणि बघा कशा एकमेकांवर धावून गेलात ते, आणि तुम्ही आमची मैत्री तोडायला निघाला होतात. यावर वल्लरी म्हणते जाऊ द्या हो तेजाताई, सोडून द्या हा विषय इथेच, आपण आपला आनंद साजरा करूया ना. प्रेरणाताई, तुमच्या हातचा ना फक्कड चहा होऊन जाऊ द्या आता. यावर प्रेरणा म्हणते की हो, तुझ्यासाठी आता मी स्पेशल फक्कड चहा करते, यांना भांडत बसू दे, असं म्हणून चौघीही तिथून निघून जातात. आता वल्लरीची सासू रागातच प्रेरणाच्या आईला म्हणते की तुमच्यामुळे झालं हे सगळं. यावर प्रेरणाची आई म्हणते की माझा काय संबंध, तुमच्या सुनेने तुम्हाला मूर्ख बनवलंय. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की पण मूर्ख बनलं कोण? तुम्हीच ना. मग मला कशाला फसवलं? अक्कल नावाची चीज आहे की नाही तुम्हाला? यावर प्रेरणाची आई म्हणते की अक्कल कुणाची काढतात हो? तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुमचीच, असं म्हणून त्या दोघी एकमेकींसोबत खूपच भांडायला लागतात आणि एकमेकींवर आरोप करायला लागतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की मनोज कामावरून घरी आलेला असतो. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की आलात तुम्ही, आणि ती मनोजला असं खुश पाहून विचारते की काय हो, आज तुम्ही भलतंच खुश दिसताय, कारण काय आहे? यावर मनोज म्हणतो की कारण विशेष आहे. विशेष? यावर वल्लरी म्हणते की विशेष काय आहे, मला पण तर सांगा. तेव्हा मनोज म्हणतो की आहे काहीतरी कारण. यावर वल्लरी म्हणते की अहो कसं असतं ना, आनंद वाटला की अजून वाढतो, त्यामुळे मला तर समजायलाच हवं, कारण मी बायको आहे ना तुमची, त्यामुळे मला पण सांगा. तेव्हा मनोज म्हणतो की बरोबर आहे तुझं वल्लू, पण तुझ्या मनात अशी भीती असते ना, कोणीतरी पाहील, तशीच भीती मला वाटते. मी सांगू की नको म्हणून नाही सांगितलं, असं म्हणून मनोज तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरीसुद्धा मनोजच्या पाठीपाठी जाते आणि म्हणते की अहो ऐका माझं, थांबा ना, तुम्ही का नाही सांगत आहे मला पण जाणून घ्यायचं आहे की का खुश आहात तुम्ही. आता यावर मनोज म्हणतो की तू कशाला टेन्शन घेते त्याचं. मात्र वल्लरी मनोजला विचारतच असते की सांगा मला की काय झालं. यावर मनोज म्हणतो की तू जेवायला वाढ, मी पटकन फ्रेश होऊन येतो, असं म्हणून मनोज तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते आणि स्वतःशीच म्हणते की अचानक काय झालं यांना. तर आता यानंतर आपण पाहतो की मनोज, वल्लरी आणि वल्लरीची सासू जेवायला बसलेले असतात. आता मनोज एकटाच हसत असतो. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघत असते की नक्की मनोजला झालंय तरी काय. तर वल्लरीची सासू म्हणते, म्हणजेच मनोजची आईसुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. आता वल्लरी मनोजला म्हणते की काय हो, तुम्ही काहीच बोलत नाही, काहीतरी बोला की जेवण कसं झालं नाही, म्हणजे भाजी खारट झाले, अळणी झाले, काहीतरी बोला. यावर मनोज म्हणतो की चांगली झाली, मला वाढ अजून. तेव्हा वल्लरी खुश होऊन मनोजला भाजी वाढायला लागते. तेव्हा मनोज म्हणतो की नाहीतर थांब, मीच घेतो, तुला उगाच कशाला त्रास. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो तुम्ही असं का बोलताय, आणि तसंही बायकोने नवऱ्याला जेवण वाढलं तर तिला आनंदच होईल ना. आता मनोज अजून स्वतःशीच हसत असतो. तेव्हा आता वल्लरी अजून आश्चर्याने विचारायला लागते की अहो काय झालं आहे, तुम्ही अजूनही का हसताय. आता वल्लरीची सासू मनोजचं वल्लरीसोबतचं असं वागणं बघून खूपच खुश होते आणि तीसुद्धा हसायला लागते. आता वल्लरीची सासूला अचानकच ठसका लागतो. तेव्हा वल्लरी तिच्या सासूला पाणी द्यायला लागते. तेव्हा मनोज त्याच्याजवळचं पाणी त्याच्या आईला देत म्हणतो की काळजी घेत जा गं, ठसका लागला ना. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते. आता मनोज म्हणतो की वल्लू खडी साखर ठेवत जा, आईला त्रास होतो ना, ठसका लागला की देत जा तिला लगेच, जरा काळजी घेत जा तिची. आणि तो त्याच्या आईला विचारायला लागतो की आत्ता बरं आहे ना. वल्लरी मात्र खूपच शॉक होऊन मनोजकडे बघत असते. तर वल्लरीची सासूसुद्धा आश्चर्याने मनोजकडे बघत असते आणि मनातच म्हणते की माझी इतकी कशी काळजी घेतोय हा, इतक्या दिवसात तर कधी एक शब्दही प्रेमाने नाही बोलला. तर इकडे मनोज अजूनही हसतच असतो आणि मनोजला असं गालातल्या गालात हसताना बघून वल्लरी मनोजकडे बघून खूपच शॉक झालेले असते आणि ती विचारात पडते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.